आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। अनुदानित शाळातील कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। 2021 मधील घरभाडे भत्ता फरकाची रक्कम मिळणार 19 ऑगस्ट 2026। समोर आपण परिपत्रकसुद्धा पाहणार आहोत। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। महाराष्ट्रातील खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालयातील कर्मचारी आणि शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे। माहे जुलै 2021 ते सप्टेंबर 2021 या 3 महिन्याच्या कालावधीतील घरभाडे भत्ता फरकाची रक्कम अदा करण्याचे निर्देश संबंधित शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत। शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक पुणे यांनी दिनांक 21 जुलै 2026 रोजी दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई उत्तर विभाग चेंबूर यांनी उत्तर विभागातील सर्व संबंधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना याबाबत सूचना दिल्या आहेत। ऑगस्ट 2026च्या वेतन देयकासोबत फरकाची रक्कम संबंधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी ऑगस्ट 2026चे वेतन देयक सादर करताना जुलै 2021 ते सप्टेंबर 2021 या कालावधीतील घरभाडे भत्ता फरकाची रक्कम समाविष्ट करून देयक सादर करावे असे निर्देश देण्यात आले आहेत। मात्र ज्या कर्मचाऱ्यांना यापूर्वी ह्या कालावधीतील घरभाडे भत्ता फरक अदा करण्यात आलेला नाही याची संबंधित शाळांनी खात्री करणे आवश्यक आहे। याबाबतचे प्रमाणपत्रही वेतन देयकासोबत जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे। वेतन देयकासोबत कोणती कागदपत्रे आवश्यक? शिक्षण निरीक्षक कार्यालयाने वेतन देयक सादर करताना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत। वेतन देयकासोबत स्वाक्षरीचे अधिकार व मुख्याध्यापकांची मान्यता जोडावी। कनिष्ठ महाविद्यालयांनी प्राचार्याची मान्यता तसेच शिक्षण उपसंचालक यांच्या स्वाक्षरीचे अधिकार जोडावेत। वेतन देयकासोबत चेंज स्टेटमेंट जोडण्यात आले असल्याची खात्री करावी। जुलै 2021ची इनर कॉपी देयकासोबत जोडावी। वेतन घेणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची KYC पूर्ण झालेली आहे याबाबतचे हमीपत्र सादर करावे। वेतन देयक हे वेतन नोंदवहीसह अधिकृत कर्मचाऱ्यांचे कार्यालयात सादर करावे। वर्ग 4 कर्मचाऱ्यांमार्फत वेतन देयक सादर करू नये अशी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे। संबंधित कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा। जुलै 2021 ते सप्टेंबर 2021 या 3 महिन्याच्या घरभाडे भत्ता फरक अद्याप प्रलंबित असलेल्या कर्मचाऱ्यांना आता ही रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। त्यामुळे संबंधित शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांनी आपल्या शाळेमार्फत आवश्यक कागदपत्राची पूर्तता करून वेतन देयकात फरकाची रक्कम समाविष्ट करण्यात आली आहे का याची खात्री करणे महत्त्वाचे ठरणार आहे। या निर्णयामुळे दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या घरभाडे भत्ता फरकाच्या रकमेचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता असून संबंधित अनुदानित अंशतः अनुदानित शाळातील कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ मिळणार आहे। महत्त्वाचे संबंधित शाळांनी मागवलेली सर्व कागदपत्रे व प्रमाणपत्रे पूर्ण करून ऑगस्ट 2026च्या वेतन देयकासोबत घरभाडे भत्ता फरकाची रक्कम समाविष्ट करून देयक सादर करणे अपेक्षित आहे। परिपत्रक पाहण्याअगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक शेअर आणि अखिल तांबूसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका। असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। महत्त्वपूर्ण परिपत्रक। ह्या परिपत्रकाचे थोडक्यात आपण स्पष्टीकरण बघितलेले आहे। ऑगस्ट महिन्यात मिळणार कर्मचाऱ्यांना फरक हे पूर्ण परिपत्रक अखिल तांबूसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकता। 14 ऑगस्ट 2026चे पत्र।